Every child has a story, a voice that longs to be heard. We are Ahvan Palak Sangh, a place where love is not spoken, it is felt. Where happiness is not taught, it simply exists. Here in this space, every child is seen, every smile is cherished. For some, this is a school, but for them, it is so much more. It is a home. Founded in 1995, Ahvan Palak Sangh was born from a dream created by parents of neurodiverse individuals who believed in the limitless potential of their children. More than a school, it became a world where creativity flows, where independence is nurtured, and where self-respect is reclaimed through meaningful work. Happiness is not something given to them, it is something they create. Every piece they make is more than just an object. It is a symbol of their strength and creativity. नमस्कार, माझं नाव तनुजा भडसावळे. मी आव्हान पालक संघामध्ये गेली 17 ते 18 वर्ष कार्यरत आहे. मी इथे स्पेशल मुलांना डान्स शिकवते, त्यांच्याकडनं वेगवेगळ्या वस्तू करून घेण्यात मदत करते, त्यांचे एक्झिबिशन्स असतात तेव्हा हेल्प करते आणि बाकी पण इतर त्यांचे गेम्स घेते. तर सांगायचं झालं तर मला इकडे यायला खूप आवडतं, कारण की तुम्हाला इथे जे प्रेम मिळतं, निस्वार्थी प्रेम, ते तुम्हाला कुठेच मिळत नाही. मला ह्या मुलांकडनं वेगवेगळ्या गोष्टी शिकायला सुद्धा मिळतात. म्हणजे मी जसं टीचर आहे, मी त्यांना डान्स शिकवते, पण मी त्यांच्याकडनं वेळोवेळी वेगळ्या गोष्टी शिकत असते. मी ते मनाशी पक्क ठरवलंय की मला ह्यांना शिकवायचंय आणि त्यांच्यात अजून प्रगती कशी होईल ह्याकडे मला बघायचंय. ह्या सगळ्या माझ्या मुलीच आहेत. मी नेहमी म्हणते माझी एक मुलगी आहे, पण मला देवाने इतक्या साऱ्या मुली दिल्यात. सांगायचं म्हणजे आपल्याकडे बाहेर आपण ह्या धकाधकीच्या आयुष्यात ट्रॅव्हल करून येतो, खूप थकलेलो असतो किंवा घरची काही टेन्शन्स असतात, प्रत्येकालाच असतात. पण जेव्हा मी इथे येते तेव्हा मी माझं सगळं जग विसरून जाते आणि इकडे पूर्ण त्यांच्याबरोबर समरस होऊन मी जाताना इकडनं एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन जाते आणि त्याच ह्याने मला दुसऱ्या दिवशी इथे येऊन काम करण्याची नवी उमेद किंवा दुसऱ्या पण ठिकाणी जाऊन करण्याची उमेद मला मिळते. माझं नाव मधुर भडसावळे आणि मी आव्हान पालक संघ या शाळेमध्ये माझ्या आई बरोबर म्हणजे तनुजा भडसावळे हिच्याबरोबर गेले 15-20 वर्ष जात आहे. त्यांच्याकडनं अनकंडिशनल लव्ह ह्याला काय म्हणतात हे शिकायला लोकांनी जावं, पण ते शिकणं कठीण आहे. कारण जगाची समज न ठेवता फक्त एक माणूस आपला आहे हे समजून प्रेम करणं हे नॉर्मल माणसाला शक्यच आहे आणि म्हणूनच ती स्पेशल आहे. तर मी एवढंच सांगेन की तुम्ही एकदा शाळेत येऊन बघा की तुम्हाला तिकडे येऊन कळेल की आमच्या मुली किती इंडिपेंडेंट आहेत, किती क्रिएटिव्ह आहेत आणि तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं प्रेम अनुभवायला मिळेल जे सगळ्यांसाठीच एक प्रेरणा आहे. मी अजित लक्ष्मण शेवडे. मला 2 मुली आहेत. एक म्हणजे अनुराधा जी या शाळेत येते. आय एम क्वाईट हॅपी. आव्हान पालक संघ त्याच्यामुळे माझ्या मुलीची पण प्रगती चांगली होते आणि वातावरण चांगलं असल्यामुळे मुली पण इथे रमतात. कारण त्यांच्यासारखेच दुसरी मुलं आहेत जे नॉर्मल शाळेमध्ये जमलं नसतं. त्याच्यामुळे आय एम थँकफुल की ही संस्था अशा तऱ्हेने चालू आहे. नमस्कार, मी वंदना विद्याधर कर्वे. या आव्हान पालक सुरू करण्याच्या मागे माझी प्रेरणा म्हणजे माझी मुलगीच आहे. कारण ती जन्मता नॉर्मल होती सगळ्या इतर मुलांसारखी, परंतु तिला 3 महिने झाल्यावरती डायरिया झाला जोराचा आणि त्याच्यामधनं एक कॉम्प्लिकेशन्स वाढत जाऊन तिला एन्सेफेलायटिस नावाची लागण झाली, की जी जगामध्ये फार रेअर असते. पुष्कळ तिच्यासाठी कष्ट घेतल्यानंतर एक आम्हाला स्पेशल शाळा मिळाली महापालिकेची आणि तिच्या ज्या वर्ग शिक्षिका होत्या त्यांनी मग मला ती जेव्हा 15 वर्षाची झाली तेव्हा सांगितलं की 18 वर्षानंतर ह्या मुलांची शाळा बंद होईल, मग तुम्ही काय कराल.
परंतु त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही आव्हान पालक संघ ही संघटना सुरू केली. आव्हान पालक संघ ही आता आमचं एक संपूर्ण कुटुंब झालेलं आहे. म्हणजे जगासाठी मुलं आहेत, परंतु माझ्यासाठी ती प्रत्येक माझं मुलंच आहे. म्हणजे फक्तच ती मुलं स्पेशल आहेत म्हणून दुनियेने बघू नये, तर त्यांना जास्तीत जास्त स्वावलंबी कसं बनवता येईल इकडे माझं लक्ष असतं आणि त्या दृष्टीने आमची पावलं टाकली जातात. आम्ही जिथे काम करत होतो तिथे शेजारी एक वाचनालय होतं आणि तिथे प्रसिद्ध उद्योगपती केसरीभाऊ पाटील आले. मी त्यांना म्हटलं, भाऊ आम्हाला काहीतरी काम द्या, कारण मुली आहेत त्याच्यामध्ये, आम्ही बाहेर पाठवू शकत नाही. त्यांनी आम्हाला खरोखर काम दिलं की आम्हाला 5 लवंग, 5 वेलची आणि 2 अवामाईंच्या गोळ्या असं पॅकेट करून द्या म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर थोडंसं पुढे गेल्यावरती असं लक्षात आलं की आपण दिवाळीची ग्रीटिंग कार्ड करू शकतो, की आपण पणत्या पण करू शकतो. तोरणं आहेत, हार आहेत, माळा आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, गणपतीचे फोटोंचे हार आहेत, कंठ्या आम्ही करत होतो, गणपतीच्या मैरपी करत होतो. सगळ्या मुली, पालक आणि आमचं आता हे कुटुंबच झालंय. काही गोष्ट आली किंवा काही ऑर्डर आली तर आम्ही सगळ्या एकजुटीने हे काम करतो. Avhan has always been more than a school. Their hands hold magic, for they are the creators of these beautiful artifacts. Every piece they make is this more than just an object. It is a symbol of their strength and creativity, that they are not just recipients of care, but contributors of value to this world. From colorful goodies made for Gudi Padwa, envelopes, and many more, each creation is a bridge, and when you support their work, you don't give them sympathy, you give them dignity.